आपण बघत असाल विधानसभेमध्ये सुद्धा त्याच्याबद्दलचे प्रश्न विचारले गेले आणि पोलिसांनी ज्या पद्धतीनं पोलीस आणि आरोग्य विभागाची टीम काम करते त्यामुळे बदलापूरमधल्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अतिशय कठोरपणाने कारवाई होईल अशा पद्धतीचं काम एका बाजूला पोलीस आणि दुसऱ्या बाजूला आरोग्य विभागाचे लोक करतायत। मला असं वाटतं की ज्या पद्धतीने ही संपूर्ण प्रक्रिया आपण सगळेजण बघतोय ते बघितल्यानंतर पोलिसांना आम्हाला सुद्धा याच्यामध्ये अजूनही कठोरपणाने काही चांगले निर्णय घेणं किंवा काही अजून चांगली स्ट्रॉंग मॉनिटरिंग करणं सुद्धा आवश्यक आहे। आम्ही त्याच्याबद्दल सुद्धा आपण निर्णय घेतो। परिस्थितीमुळं आपण पाहतो की रांगा लागण्यात सिलेंडरसाठी असतील, काही ठिकाणी पेट्रोलसाठी असतील, तसं पाहता कधीपर्यंत ही साधारणतः ही पूर्ववत होण्यासाठी माझी विनंती पहिल्यांदा आपल्याला आहे, सर्व प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या लोकांना सुद्धा आहे। बऱ्याच वेळा असं होत असतं की अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर आपण लोकांना राईट गायडन्स करणं महत्त्वाचं आहे। आपल्या सगळ्यांच्यासाठी ही झालेली परिस्थिती खूपच अपवादात्मक परिस्थिती उद्भवलेली आहे। दुर्दैवानं ज्या पद्धतीचं युद्ध पलीकडच्या भागाला आखाती जी काही देशामध्ये चाललेलं आहे त्याचा फटका आपल्याला बसेल ही जी काही भीती आहे ती महाराष्ट्र शासन आणि विशेषतः भारत सरकार सुद्धा लोकांची गैरसोय होणे यासाठी योग्य त्या उपाययोजना करते। फक्त बऱ्याच वेळा असं होतंय की आपल्याकडे जी म्हण आहे साफ साफ म्हणून भुई बडवणं किंवा विनाकारणच आपण एखाद्या गोष्टीची टंचाई होईल म्हणून अगदी भयभीत होऊन गरज नसताना सुद्धा रोज रांगा लावायला जाणं। आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही त्याची बैठक घेतो। यापूर्वी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा वारंवार आपल्या सगळ्यांना सूचित केले कुठल्याही नागरिकांना अशा पद्धतीच्या गॅस टंचाईला असेल पेट्रोल टंचाईला असेल सामोरं जावं लागणार नाही। यासाठी शासन स्तरावरती ज्या ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे ते एका बाजूला भारत सरकार आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र शासन सुद्धा करते। माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, आज सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जी काही आम्ही बैठक घेतो त्या बैठकीच्या माध्यमातून या सगळ्याबद्दलची स्पष्टता मी करतो। नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण। आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या।